नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपल्याला बोलायचं आहे ते शिंदे गट म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि कमळ म्हणजे भारतीय जनता पक्ष यांच्यातील वाढत्या दरीबद्दल, मतभेदाबद्दल। त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही, अगदी युती घट्ट आहे असं दाखवण्याचा कितीही प्रयत्न झाला असला तरी ती खरी गोष्ट नाही आहे। हा मूळ विषय आहे माझा, पण त्याकडे वळण्यापूर्वी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं लक्ष मला वेधायचं आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी चालू आहे की शिवसेनाच्या आमदारांच्या पात्रता अपात्रतेबद्दलची, त्यामध्ये म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे त्यामध्ये सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत। आणि एक लक्षात घ्या की शिवसेनेने जनतेचा दरबार किंवा जनतेचं न्यायालय भरवलं होतं आणि त्यामध्ये शिवसेनेची बाजू त्यांनी अत्यंत प्रभावीपणे असीम सर्वोदय प्रभृतीने मांडली होती की राहुल नार्वेकर विधानसभाध्यक्ष यांनी उद्धव ठाकरे गटावर कसा अन्याय केलेला आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं। आज उद्धव ठाकरे यांचा झंझावती मराठवाडा दौरा धाराशिव वगैरे ठिकाणी, उमरगा अशा ठिकाणी सुरू असताना उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ते पहिल्यांदा सांगतो। ते म्हणाले की राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून जी त्यांची जागा आता अलॉट होणार आहे भाजपतर्फे, ते उमेदवार असतील आणि त्यासाठी मी ती उमेदवार त्यांना द्यायचं भाजपने आश्वासन दिलं आणि मग त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला। म्हणजे जो पूर्णपणे एकनाथ शिंदेंच्या बाजूचा किंवा भाजपच्या बाजूचा, महायुतीच्या बाजूचा निर्णय दिला, तो पक्षपाती निर्णय होता। त्याच्यावर सडकून टीका उद्धव ठाकरे यांनीच केवळ केली नाही, तर सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सडकून टीका केली। राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षांची जी परंपरा आहे, समृद्ध परंपरा आहे महाराष्ट्रात, त्याला या त्यांच्या कारकिर्दीत काळीमा फासला गेला आहे अशा प्रकारची सुद्धा टीका, अशा आशयाची टीका झाली। आणि सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले ते बघा। सर्वोच्च न्यायालय असं म्हणते की धनंजय चंद्रचूड काय म्हणाले बघा, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या परस्पर विरोधात तर नव्हे असा सवाल धनंजय चंद्रचूड यांनी केला आणि निर्णय प्रक्रियेमागील कारण मीमांसा न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात आहे असं ते म्हणाले, अशी टिप्पणी केली। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे वकील अभिषेक मनु संघवी अत्यंत हुशार, कर्तबगार अशा प्रकारचे वकील आहेत आणि दुर्दैवाने आता राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा टाय होऊन पराभव झाला त्यांचा। पण त्यांनी असं म्हटलं त्या याच्यामध्ये आपल्या आर्ग्युमेंटमध्ये शिवसेनेची बाजू मांडताना की हा निकाल येण्याआधीच केंद्रीय निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे शिंदे गट हा मूळ शिवसेना असल्याचा आदेश दिला होता निवडणूक आयोगाने। विधानसभाध्यक्षांनी म्हणजे नार्वेकरांनी अपात्रतेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयापेक्षा केंद्रीय निवडणूक आयोगाच्याच आदेशाला अधिक महत्त्व दिलं आणि निवडणूक आयोग हे म्हणजे मोदी सरकारचं प्यादच आहे, त्यांनी तर शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिलाच होता आणि निवडणूक आयोगाचा निर्णय शिरोधारे मानून नार्वेकरांनी शिंदे गटाला पूर्णपणे शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला। ते संपूर्ण त्यांना पात्रता त्यांची अधिकृत ठरवली आणि मग या अभिषेक मनु सिंघवी यांचं जे वक्तव्य आहे त्यानंतर हे काय म्हणाले चंद्रचूड की निवडणूक आयोगाप्रमाणे निवडणूक आयोगाने फक्त विधिमंडळ पक्षात कोणाची किती ताकद हा विचार केला, पक्ष संघटना कार्यकर्ते कोणाच्या बाजूला विचार केला नाही आणि निवडणूक आयोगाप्रमाणे फक्त विधिमंडळ पक्ष गृहीत धरून दिलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर चंद्रचूड, पारडीवाला न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने आक्षेप घेतला। म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सनसनीत आज टीका केलेली आहे, आज म्हणजे काल टीका केली आहे आणि याचा उल्लेखसुद्धा उद्धव ठाकरे यांनी केला, साहजिकच केला आणि त्यांनी नार्वेकरांवरती थेट आरोपच केला।
की तुम्हाला असाच निर्णय देणं भाग होतं, कारण तुम्हाला त्याच्यातनं फायदा घ्यायचा होता, तुम्हाला लोकसभेची जागा लढायची होती आणि ती सेफ सीट आहे असं तुम्हाला वाटतं की काय. पण तिथे अरविंद सावंत सणसणीत त्यांना टक्कर देतील आणि अरविंद सावंत हे अत्यंत समर्पित, लोकप्रिय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे अत्यंत प्रामाणिक आणि असे कार्यकर्ते आहेत, असे नेते आहेत शिवसेनेत. उद्धव ठाकरे यांनी आदेश देताच ताबडतोब त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि अरविंद सावंत हे गिरण गावामध्ये वाढलेले आहेत. ते नार्वेकरांच्या प्रमाणे अशा ITत जीवन जगणारे नाही आहेत. सामान्यांची तळमळ त्यांच्यामध्ये आहे. पण आज विषय तो नाही. आज मला म्हणायचं आहे ते शिंदे सेनेला किती जागा मिळणार. आता महायुतीमध्ये सगळे काय अलवेल चालू आणि असं काही नाही. आता हा सगळा चेंडू दिल्लीच्या कोर्टात गेला आहे. अजितदादा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सगळे दिल्लीला रवाना झालेत किंवा रवाना होत आहेत आणि आज त्यांची बैठक आहे. आज उद्या कोणाला किती जागा द्यायच्या याच्यावरती निर्णय होईल. जाहीर त्याचा 1-2 दिवसामध्ये, 2-3 दिवसात जाहीर होईल. पण यामध्ये शिंदे सेनेला 10पेक्षा कमी जागा मिळतील असं सांगितलं जातं. शिंदे सेनेला तर 22-23 जागा पाहिजेत आणि त्या जागा जर कमी झाल्या तर तो आमचा अपमान आहे, अशा प्रकारची भावना रामदास कदम यांनी भावना व्यक्त केली. रामदास कदम यांनी तर सांगितलं की कान उपटले पाहिजे. ते म्हणाले अमित शहा आणि मोदी यांनी भाजपच्या महाराष्ट्रातले नेत्यांचे कान उपटले पाहिजेत. नेते म्हणजे कोण आहेत? फडणवीसांचे कान उपटले पाहिजेत, बावनकुळेंचे, चंद्रकांतदादा पाटील यांचे का सुधीर मुनगंटीवारांचे, कोणाचे कान उपटले पाहिजेत? त्याच्या उलट काय झालं की त्यांचेच कान देवेंद्र फडणवीसांनी उपटले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की यांना अशी बोलायची सवयच आहे आणि मला त्याचा जुना अनुभव आहे. पण कुठल्याही मोठ्या नेत्यांनी किंवा म्हणजे प्रगल्भ नेत्यांनी अशा टीकेकडला काही फारसं महत्त्व देण्याचं कारण नाही. म्हणजे त्यांना इतकं त्यांनी अक्षरशः तुच्छ लेखलं देवेंद्र फडणवीस की ज्याचं नाव ते. पण रामदास कदमांची ही फडफड बघून एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुलाला म्हणजे सिद्धेश कदम यांना तातडीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावरती त्यांना त्याचं अध्यक्षपद देऊन टाकलं. आणि अध्यक्षपद देताना जे अगोदरच्या अध्यक्षांना काढून टाकलं, जो क्वालिफाईड माणूस होता, आणि हा सिद्धेश कदम यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदासाठी जी पात्रता लागते ती त्यांच्याकडे बिलकुल नाही आहे. पण त्यांची तिथे वर्णी लावली, त्यांना वशिल्याने घुसवले तिथे. आणि आता तरी रामदास कदम शांत बसतील असं त्यांना वाटते. हे रामदास कदमांच्या विरोधात नारायण राणेंनी स्टेटमेंट काढलं. ते म्हणाले की हे म्हणजे थोडक्यात फांदीवर बसलेले, ते फांदी कधी तुटेल आणि त्यांचं म्हणजे राजकीय अस्त्र कधी होईल हे काही सांगता येत नाही आहे. उगाच म्हणजे थोडक्यामध्ये जास्त बडबड करू नका तुम्ही, अशा प्रकारे नारायण राणेंनी त्यांना वाजवलं. तुम्हाला आठवत असेल पूर्वी रामदास कदम जेव्हा एकसंध शिवसेनेत होते, नारायण राणे शिवसेनेतनं बाहेर पडले होते, तेव्हा दोघांमध्ये जोरात कलगीतुरा रंगलेला होता. असाच कलगीतुरा उदय सामंत आणि नारायण राणे, दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यात रंगलेला होता, हे आपल्याला आठवते. पण आपल्याला आज बोलायचं आहे ते या जागा वाटपामध्ये महायुतीच्या जागा वाटपामध्ये एकनाथ शिंदेंना 10पेक्षा कमी जागा मिळतील का? 10-11 जागांवर त्यांची 10-12 जागांवर बोलवण केली जाईल. कारण त्यांच्याकडे आता 13 खासदार आहेत आणि 13 खासदार तेवढ्या तुम्हाला जागा मिळणार नाहीत हे सांगण्यात आलेलं आहे. अजितदादा गटांना तर काय 2-4 जागा मिळाल्या तरी पुष्कळ, कारण अजितदादांची ताकद आणखी मर्यादित आहे. एकनाथ शिंदेंच्याकडे जेवढं वोट पर्सेंटेज आहे, समजा दादा शिंदेंकडे 5-6% असतील तर अजितदादांकडे 3-4%च मतं आहेत असे सर्वे सांगतात. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. प्रथम उद्धव ठाकरे काय म्हणाले आजच्या सभेत आणि त्यानंतर मूळ विषयाकडे मला वळायचं आहे. बघा, उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवरती टीका केली आजच्या दौऱ्यामध्ये. ते म्हणाले की अमित शहानी शरद पवारांची घराणेशाही
उद्धव ठाकरेंची घराणेशाही याचा उल्लेख केला होता, टीका केली होती त्याच्यावरती त्यांनी, हे आपल्याला माहिती आहे. तर उद्धव ठाकरे काय म्हणाले बघा, आज तुम्ही घराणेशाहीच्या मुद्द्यावर बेंबीच्या देठापासून ओरडता. मग शहा ज्यावेळी मातोश्रीवर आले होते त्यावेळी त्यांना हे माहीत नव्हतं का मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे म्हणून. मी तेव्हा घराणेशाही तुम्हाला मान्य होती. 25 वर्ष तुम्ही युतीमध्ये होतात आणि उद्धव ठाकरे अनेक वर्ष राजकारणात सक्रिय आहेत, राज ठाकरे सक्रिय आहेत. आता राज ठाकरे यांच्या मनसेशी त्यांची दोस्ती होती, मग ती घराणेशाही नाही का? म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ती घराणेशाही अगोदर तुमच्याबरोबर दोस्तीमध्ये होते तेव्हा चालत होते तुम्ही, आता घराणेशाहीवरती बोंबलताय असं उद्धव ठाकरे यांना म्हणायचं आणि ते योग्य आहे अत्यंत. त्यानंतर ते म्हणाले, यावेळी मी काही रात्री वेषांतर करून राहुल गांधी शरद पवार यांना भेटलो नाही असा सणसणीत टोला त्यांनी फडणवीसांना दाखवला. 2019पर्यंत भाजपने आमचा वापर करून घेतला आणि आज ते म्हणतायत की उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुखच नाही, मग तुम्ही मातोश्रीवर कोणाला भेटायला आला होतात असा थेट सवाल, अत्यंत मर्मभेदक सवाल उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे. आता उद्धव ठाकरे म्हणजे घराणेशाहीवरती कसे सिलेक्टिव्हली बोलतात बघा. सगळीकडे यांची घराणेशाही, सगळे अनेक जण, मी काल परवा अनेक व्हिडिओत सांगितले, अनेक घराणेशाहीचे पक्ष त्यांचे नेते यांनी जवळ आणलेले आहेत. अजितदादा हे कोण आहेत? ताजं उदाहरण आहे तुम्ही. अशोक चव्हाण घराणेशाहीचंच आपत्ती आहे ना. खुद्द देवेंद्र फडणवीस हे कोण घराणेशाहीमधलेच आहेत ना. बरं, तो विषय नाही आता. आज विषय असा आहे की देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते काल की आमचे 105 आमदार आहेत, शिवाय 10 जण आमच्याबरोबर आहेत, म्हणजे 115 इतकी ताकद असताना सुद्धा मी कालच्या व्हिडिओत उल्लेख केला होता बघायचा की फडणवीस काय म्हणाले होते. अतिशय लागणारं अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी, म्हणजे लायकी दाखवून देणारं शिंदे सेनेची असं वक्तव्य केलं. एवढे आमच्याकडे आमदार असताना आम्ही एकनाथ शिंदेनं आम्ही केलं ना मुख्यमंत्री, त्यांची ताकद होती का एवढी? त्यांच्याकडे काय ताकद होती? तरी सुद्धा आम्ही केलं त्यांना मान सन्मान दिला. म्हणजे मान सन्मान त्यांना देण्याची त्यांची पात्रता नव्हती, लोकप्रिय नव्हती, करिश्मा नाही त्यांच्याकडे, त्यांची इमेज वाईट आहे, त्यांची ताकदच मुळी अतिशय मर्यादित असताना आणि आमची ताकद त्यांच्या अडीचपट तरी आहे असं असताना आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, सगळा मान सन्मान दिला. म्हणजे याच्यामध्ये अध्यारूत आहे असं की म्हणजे जास्त आता बडबड करू नका, तुम्हाला बसवलं नाही तिथे बसवले, त्याचा आराम करा तुम्ही, त्याचा काय उपभोग घ्या काय घ्यायचा तो. पण जास्त बडबड केली तर तुम्हाला तुमची जागा दाखवू असा उघड अप्रत्यक्ष इशारा, सूचक इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला. हा दिल्यानंतर मग संजय शिरसाट, पण हे गोष्ट अत्यंत मजेदार आहेत. ते बोलता बोलता बऱ्याच गोष्टी बोलून जातात. मी त्यांना थोडंसं जरी एक कोणी काय म्हणतात ज्याला थोडीशी काडी टाकली, थोडं प्रोत्साहन दिलं की लगेच ते बडबडायला सुरुवात करतात. कॅमेराचे त्यांना आवड असावी, कॅमेरासमोर बसण्याची. सगळ्या महाराष्ट्रात संजय शिरसाट हे नाव माहिती झाले. आता काही जण त्यांना संजय सैराट असंही म्हणतात, कारण काही बोलतात ते कधी कधी, हा भाग वेगळा. पण हे संजय शिरसाट काय म्हणाले? ते म्हणाले की 105 किंवा 115 आमदार तुमच्याकडे आहेत खरं आहे, पण आम्ही जर साहस केलं नसतं, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी साहस केलं नसतं तर तुम्हाला सरकार स्थापन करता आलं असतं का? तुम्हाला चढफडत बसायला लागलं असतं, विरोधी पक्षामध्ये तळमळत बसायला लागलं असतं तुम्हाला. अशा आशयाचे उद्गार संजय शिरसाट यांनी काढले, थेटपणे काढले. म्हणजे त्यांनी उघड आव्हान दिलं. बोचरी टीका केली फडणवीसांवर त्यांनी. बरं, एकनाथ शिंदे कधीही देवेंद्र फडणवीसांबाबत एक शब्दही त्यांना काढत नाहीत. मोदी शहांच्याबद्दल एक शब्द काढत नाही, कौतुकाचेच उद्गार काढतात एकनाथ शिंदे, कारण पूर्णपणे लोटांगण घातलंय त्यांनी. कारण जरा काही स्वाभिमान समजा उद्या चुकून दाखवला तर लगेच तपास यंत्रणा मागे लागतील हात धुवून, हे माहिती आहे त्यांना. त्यामुळे ते शांत असतात. खाली मुंडी पाताळ धोंडी कसं कोणाला म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे, पण त्यांचं लक्ष सगळीकडे असतं. पण संजय शिरसाट हे काय बोलून गेले बघा. म्हणजे संजय शिरसाटांनी
अशा प्रकारचे उद्गार करून एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचा, देवेंद्र फडणवीसांचा, त्यांच्या सहकाऱ्यांचा, मोदी शहांचा अपमानच केला आहे. थेटपणे ते म्हणत आहेत की आम्ही नसतो आलो तर तुम्हाला विरोधातच बसायला लागलं असतं. त्यामुळे तुम्ही उगाच आमच्याबद्दल बोलू नका, तुम्ही गप्प बसा, असं संजय शिरसाटांना सांगायचं आहे. आणि ते बाकी कशाच्याबद्दलही काहीही बोलत नाही आहेत. म्हणजे किती जागा शिंदे सेनेला मिळतील, अजितदादांना किती जागा मिळतील, हे काहीही ताकास्तू लावून देत नाही. पण त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा एक प्रकारे अपमानच केलेला आहे. त्यांना उत्तर देण्याचं धाडस त्यांनी दुस्साहस केले, कारण हे महाशक्तीला हे चालत नाही अशा प्रकारचं. मग शिंदे सेना आणि भाजप यांच्यात आलबेल आहे का सगळं? म्हणजे बघा की देवेंद्र फडणवीस एक प्रकारे काय सांगतायत की आमची ताकद जास्त आहे. याचा पुढे अर्थ असा आहे की आता लोकसभा जागा वाटपामध्ये आम्ही जे देऊ तिथल्या जागा तुम्हाला घ्यायला लागतील. जिथे तुम्हाला गरज पडेल तिथे कमळावरती तुम्हाला कमळ हे चिन्ह घेऊन लढायला लागेल तुम्हाला, कारण नाहीतर तुम्ही विजयी होऊ शकणार नाही. आम्हाला आमच्या पक्षाच्या जागा वाढवायच्या, 370 आम्हाला जागा आणायच्या आहेत. काहीही हो, 370 जागा आम्हाला हव्या. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता म्हणायला लागला आहे की 35-36 जागा भाजपला मिळायला पाहिजेत 48 पैकी. आता 36 सोडून 35 जागा जर भाजपला दिल्या, आता बघा गंमत बघा की राष्ट्रसंघ काय सांगतो की आम्ही सांस्कृतिक संघटना, भाजपशी आमचा काहीच संबंध नाही. मग हे राजकारण हे सांस्कृतिक गोष्टींशी काय संबंध आहे का त्याचा? पण बघा अशी मीडियामध्ये बातमी आली की संघाची अशी इच्छा आहे. मग संघाची अशी इच्छा आहे का संघाच्या नावाने भाजपचा आपली इच्छा व्यक्त करतोय? आधी काय आकडा होता की आम्हाला कमीत कमी 32 जागा पाहिजे, आता ती 35वरती 36वरती आकडा गेला आहे. समजा 35 जागा जर भाजपला मिळाल्या तर 13 जागांमध्ये या दोन पक्षांनी मिटवून टाकं. शिवाय अजून सदाभाऊ खोत असतील, आणखीन 2-3 किरकोळ पक्ष आहेत, त्यांना तर काहीच देणार नाहीत ते. कारण काय ते नाही दिलं तर ते काय करणार आहेत? हातपाय आपडण्याशिवाय काहीच करू शकत नाहीत. सदाभाऊ खोतांना तर काही त्यांची ताकदच नाही, कुठला त्यांचा पक्ष कोणाला माहिती नाही. तेव्हा असल्या पक्षांना भाजप तर काहीच किंमत देणार नाही. पण तरीसुद्धा भाजप असं म्हणणार की आम्ही मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो, असं भाजपचा दावा असतो. पण बघा आता की जर जागा या शिंदे सेनेच्या ज्या आता 13 आहेत जागा, त्यासुद्धा कमी झाल्या, मागितल्यात 22 त्यांनी, आणि दादांच्या गटांनी सुद्धा 16 जागा मागितल्यात. आणि त्यांना किती मिळतील बघा, 4 फार तर 6 जागा, 6 नाहीच 4 जागा त्यांना मिळतील, 4 किंवा 5 जागा अशी चिन्ह आहेत. पण जे तुम्हाला आम्ही देऊ ते त्यात समाधान माना, नाही तर मग चालते बा, अशी भूमिका महाशक्तीची आहे. या पक्षांना अक्षरशः लोळागोळा करून टाकलेले आहेत. त्यांचा चोळामोळा करणार होते महाशक्ती पुढे यांनी कितीही बोनविटा घेऊन बोंबा मारण्याचा प्रयत्न केला तर डोळे वटावले की यांना गप्प बसायला लागेल. आता रामदास कदम यांचं यांच्या मतदारसंघात भाजप काय करेल बघा. रामदास कदम यांनी जरा फुरफुर केली तर लगेच त्यांना गप्प बसवण्यात येईल बघा. आता काही बोलणार नाही याच्या पुढे. गजानन कीर्तिकर यांना तर तिकीटच मिळण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे शिंदे गटाची किती फुरफुर किती चिडचिड झाली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे कमळ आणि यांच्यामध्ये लागलेली आहे. तिकडे दादा गटातले लोक तर इतके नाराज आहेत की ते लोक सांगत होते की दादाने की दिल्लीतल्या चर्चेलाच जाऊ नका तुम्ही, हे आपल्या पुढे काही तुकडे फेकणार आहेत, नकोच आपल्याला, ते जाऊच नका तुम्ही तिकडे, हे चालणार, हे खपून घेऊ नका, असं म्हणाले राष्ट्रवादीतले काही नेते. छगन भुजबळांनी सुद्धा असमाधान व्यक्त केलं की शिंदेने एवढ्या जागा आम्हाला मिळायला पाहिजेत. त्यामुळे उद्या असं समजा झालं की शिंदेंना जास्त जागा मिळाल्या आणि तेच शक्य आहे, त्या जास्त जागा म्हणजे तुलनेने अजितदादा गटापेक्षा, कारण त्यांची ताकद जास्त आहे. पण यांना अगदीच कमी जागा मिळाल्या
तर शिंदे गट आणि अजितदादा गट यांच्यामध्ये लागेल। आणि शिवाय शिंदे गट आणि भाजपमध्ये लागलीच आहे। छगन भुजबळ वगैरे दादा गटातले लोक नेते प्रफुल्ल पटेल हे नाराजी व्यक्त करतात भाजपच्या एकूण याच्याबद्दल, वागणुकीबद्दल। काही धर्मराव अत्राम आणि प्रफुल्ल पटेल यांनी काही जागांची मागणी केलेली आहे। त्यामुळे अजितदादा गट विरुद्ध भाजप, शिंदे गट विरुद्ध भाजप, अजितदादा गट विरुद्ध शिंदे गट, शिंदे गट विरुद्ध अजितदादा गट आणि हे दोन्ही गट विरुद्ध भाजप, भाजप विरुद्ध हे दोन्ही गट, असं चित्र एकूण आहे महायुतीतला। महायुतीतला हा महागोंधळ आहे। त्यामुळे कमळापुढे यांची काहीही डाळ शिजणार नाही, हे आपण लक्षात घ्या। काय स्थिती झाली आहे बघा त्या दोघांची, कशी छोट्या पक्षांची वाट लावतात हे भाजपवाले, हे लक्षात घ्या। आणि तुर्तास या घडामोडींकडे आपण बारकाईने लक्ष देऊ, काय होतं ते प्रत्यक्षात, आणि याच्यावरती मी वेळोवेळी बोलीनच। तुर्तास इथेच थांबतो। हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल कसा वाटला हे जरूर सांगा। शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा। नमस्कार।